हॅलो, गुड मॉर्निंग फ्रेंड्स. वेलकम्स टू अचिवर्स क्लासेस. मी तुमचा टीचर अभिजित पाटील. आज आपण बघणार आहोत एक एकदम फ्रेश चॅप्टर, स्टँडर्ड सेवन्थ मॅथ्स मॅथ्स स्टँडर्ड सेवनचं अँगल अँड पेअर ऑफ अँगल्स. खूप इंटरेस्टिंग चॅप्टर आहे, खूप इम्पॉर्टंट चॅप्टर आहे ॲज अ एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू. एक्झामच्या दृष्टीने आपल्याला खूप इम्पॉर्टंट आहे हे चॅप्टर. चला मग आपण जाऊया चॅप्टरकडे. ओके. सो फर्स्ट ऑफ ऑल आपण एक बेसिक आयडिया घेऊया की अँगल कोणाला म्हणायचं. ओके. सो इथे एक फिगर तुम्हाला दिलेली आहे आणि त्या फिगर मध्ये तुम्हाला काही पॉइंट्स दिलेले आहेत. इथे दिसत आहेत तुम्हाला पॉइंट ए, पॉइंट बी आणि पॉइंट सी. ओके, हे तीन पॉइंट्स तुम्हाला इथे दिलेले आहेत. ओके. सो ह्या पॉइंट्सला जर आपण कनेक्ट केलं, सो फ्रॉम दॅट पॉइंट आपल्याला एक फिगर मिळते. ओके. आपण फर्स्ट ऑफ ऑल बघूया की इथे एक पॉइंट दिसतोय आणि दॅट इज नथिंग बट द पॉइंट बी. सो या बी पॉइंट मधनं एक रे इकडे तुम्हाला गेलेली दिसते आणि एक रे या साईडला गेलेली दिसते. ओके. सो दोन रेस तुम्हाला एक साईडला गेलेल्या दिसतात, अपोजिट साईडला गेलेल्या दिसतात. तर या पॉइंट्सला आपण काय म्हणतो, तर दिस पॉइंट इज नोन ॲज व्हर्टेक्स. ओके. सो या पॉइंटला आपण काय म्हणतो, व्हर्टेक्स असं म्हणतो. आणि एका व्हर्टेक्स पासून काय झालेत की दोन वेगवेगळ्या रेज बाहेर पडलेल्या आहेत. ओके. सो पहिली रे आहे दॅट इज नथिंग बट द रे बी ए आणि एक सेकंड रे आहे दॅट इज नथिंग बट द रे बी सी. ओके. रे बी ए आणि रे बी सी. बघा, हा आहे तुमचा बी ए आणि हा आहे बी सी. ओके. सो दोन रेज बाहेर पडतायत, सो त्याला आपण काय म्हणणार, अँगल असं म्हणणार. याला काय म्हणणार, अँगल्स. आणि हे दोन्ही रेज एका पर्टिक्युलर पॉइंटवर काय होत आहेत, एकत्र येत आहेत. या पॉइंटला आपण काय म्हणतो, व्हर्टेक्स असं म्हणतो. सो इथे व्हर्टेक्स कोणता आहे रे, सो बी इज द व्हर्टेक्स. सो इथे काय क्वेश्चन विचारलेले बघा, राईट द नेम. ओके. तुम्हाला काय म्हटलंय, राईट द नेम ऑफ अँगल शोन अलॉंग साइड. ओके. सो त्या अँगलचं तुम्हाला नाव लिहायचंय. आपण नाव नंतर लिहूया, आपण नाव बघूया पण थोड्या वेळाने बघूया. फर्स्ट ऑफ ऑल आपण बघू की कोणता व्हर्टेक्स आहे. काय, राईट द नेम ऑफ इट्स व्हर्टेक्स. व्हर्टेक्सचा नेम लिहा. सो इथे कोणता व्हर्टेक्स आहे, तर व्हर्टेक्स बी आहे. ओके. सो बघा, तुम्हाला दिसेल इथे हा व्हर्टेक्स बी आहे. ओके. आपण एक फिगरच कन्सिडर करूया, काढूया आपण. चला, आपल्याला हा एक पॉइंट दिलेला आहे आणि ह्या पॉइंट मधनं आपण काय करूया, एक रे ड्रॉ करून बघूया. बघूया बरं रे. चला, हा एक रे तुम्ही इकडे ड्रॉ केला. ओके. ओ, त्याचा कलर आपण चेंज करूया जरा. ओके, कलर व्हाईट घेऊया. ओके. चल, हा एक रे घेतला आपण आणि एक सेकंड रे घेऊया. ओके. आणि आणखी एक रे घेऊया. चला, दुसरा रे ड्रॉ करूया इकडे. बघा, हे दोन रेज आपण ड्रॉ केले की नाही एका पर्टिक्युलर पॉइंट मधनं. सो या पॉइंट मधनं आपण ते काय केलेले आहेत, ड्रॉ केलेले आहे. ओके, याला इकडे शिफ्ट करूया. ठीक आहे. सो हा जो पॉइंट आहे त्या पॉइंटला आपण नाव देऊया बी पॉइंट. ओके, बी पॉइंट. आणि ह्याला नाव देऊया, या इथल्या पॉइंटला नाव देऊया ए पॉइंट आणि इथल्या पॉइंटला नाव देऊया बी पॉइंट. ओके. थोडीशी विड्थ वाढवूया. सो या ठिकाणी आपल्याला किती रे मिळतात, रे दोन रे मिळतात. एक आहे रे ए बी आणि दुसरा आहे रे, सॉरी हा सी पॉइंट. सो याला काय म्हणूया, रे बी सी. जेव्हा दोन रेज एका पर्टिक्युलर पॉइंट मध्ये एकत्र येतात त्या पॉइंटला आपण काय म्हणतो, व्हर्टेक्स. सो व्हर्टेक्स कोणता येते, बी इज द व्हर्टेक्स. ओके. सेकंड, राईट द नेम ऑफ इट्स आर्म. मग किती आर्म्स आहेत रे बघा. सो ही फर्स्ट आर्म दिसते तुम्हाला ए बी आणि ही काय तुमची सेकंड आर्म दॅट इज नथिंग बट द बी सी. ओके, दिसतंय तुम्हाला. आपण आणखी बघा, हा बी सी आणि दुसरी कोणती आहे, ए बी. ओके, कळलं तुम्हाला, गॉट इट. 2 मिनिटं असं ना, जरा चेक करू. ओके, ठीक आहे, काय हरकत नाही. ओके, मग लिहूया इथे आर्म काय तुमची, आर्म एक आहे ए बी आणि दुसरी आहे आर्म बी सी. पुढे काय,
राईट द नेम्स ऑफ द पॉइंट्स मार्क्ड ऑन द आर्म. आर्म वर असलेले पॉइंट्स मार्क करा. कोणता पॉइंट आहे रे? आर्म वर. या आर्म वर कोणता पॉइंट आहे? हा पॉइंट ए आहे. सो इथे लिहा पॉइंट ए. आणि दुसरा या आर्म वर पॉइंट कोणता आहे? बी. पॉइंट बी. ओके, हे दोन पॉइंट्स तुम्हाला इथे दिसत आहेत. कळलं तुम्हाला? आता या अँगलचं नाव लिहायचंय. काय सांगितलं त्यांनी? की अँगलचं काय लिहा? नेम लिहा. ओके, चला मग अँगलचं नेम लिहूया. सो काय नेम लिहिणार आहे अँगलचं? बघा, ह्याला म्हणणार तुम्ही अँगल ए बी सी. काय म्हणणार? अँगल ए बी सी. सो इथं लिहा ए बी सी. किंवा और दुसरं नाव कसं लिहिता येईल? सी पॉइंट पासून स्टार्ट करा. सी बी ए. अँगल सी बी ए असं सुद्धा आपल्याला काय देता येईल? दुसरं नाव देता येईल. ओके, 2 मिनिटं आपण एक कॅलिग्राफी ऍड करूया. दोन मिनिटं. ओके, चला. आय होप तुम्हाला हे कळलं असेल. सो अँगलची नाव काय लिहिणार आहेत तुम्ही? अँगल ए बी सी किंवा त्यालाच तुम्ही म्हणणार अँगल सी बी ए. ओके, चल नेक्स्ट पॉइंट कडे जाऊया आपण. बघूया नेक्स्ट पॉइंट. दॅट इज नथिंग बट द एक्सटेरियर अँड इंटेरियर ऑफ अँगल्स. ओके, एक्सटेरियर आणि इंटेरियर बघायचे. सो अगेन वी आर गोइंग टू ड्रॉ अँगल. ओके, हा एक पॉइंट मी घेतो आणि या पॉइंट मधून आपण काय करूया? दोन रेज पास करूया. सो हा एक रे आहे. ओके, आणि एक आणखी एक रे आपण, सॉरी, ओके, चल. आणि सेकंड एक रे आणखी ड्रॉ करूया. ओके, चल. सो वी हॅव टू रेज. याला नाव देऊया आपण पॉइंट क्यू. याला पॉइंट नाव देऊया पॉइंट पी. आणि याला एक नाव देऊया पॉइंट आर. ओके, सो आपल्याकडे पॉइंट्स आहेत. ओके, इथे तुम्हाला काही या अँगलच्या इंटेरियर मध्ये बघा, हा सगळा इंटेरियरचा भाग आहे. सो या साईडला तुम्हाला काय दिसतंय रे? तर तुम्हाला दिसतंय या आतमधल्या भागामध्ये काही पॉइंट्स दिसत आहेत तुम्हाला. सो दिस इज पॉइंट एन. इथे एक दिसतोय पॉइंट ओ. हा दिसतोय एम पॉइंट. आणि दिस इज नथिंग बट द टी पॉइंट. ओके, सो दिस पॉइंट्स आर गिवन टू यू. सो या पॉइंट्सला आपण काय म्हणणार? इंटेरियर पॉइंट. काय म्हणणार? इंटेरियर पॉइंट्स असं म्हणणार. ओके, इंटेरियर पॉइंट्स. ओके, चल. आता एक्सटेरियर पॉइंट्स बघूया. म्हणजे या अँगलच्या या बाहेरच्या साईडमध्ये जेवढेही अँगल्स तुम्हाला दिसणार आहेत, जेवढेही पॉइंट्स दिसणार आहेत, त्या पॉइंट्सला तुम्ही काय म्हणणार? एक्सटेरियर पॉइंट असं म्हणणार. ओके, सो कोणता पॉइंट दिसतोय तुम्हाला? पॉइंट जी. इथे दिसतोय पॉइंट डी. इथे दिसतोय पॉइंट एस. इकडे दिसतोय पॉइंट ई. ओके, हे पॉइंट्स दिसत आहेत तुम्हाला. सो दीज आर नथिंग बट द एक्सटेरियर पॉइंट. ओके, आता आणखी काही पॉइंट्स बघा. इथे दिसतंय तुम्हाला पॉइंट पी दिसतोय, पॉइंट क्यू दिसतोय आणि पॉइंट आर दिसतोय. हे जे पॉइंट्स आहेत हे काय आहेत? ऑन द अँगल. ओके, कळलं तुम्हाला? इंटेरियर अँड एक्सटेरियर ऑफ अँगल. चला मग आपण पुढे जाऊया. ओके, पुढची कन्सेप्ट आहे दॅट इज नथिंग बट द ऍडजस्टंट अँगल्स. आता कोणाला ऍडजस्टंट अँगल म्हणायचं? तर इथे एक फिगर आपल्याला दिलेली आहे. बघा, या फिगर मध्ये दोन अँगल्स तुम्हाला दिसत आहेत. आपण त्याची नावं लिहूया. फर्स्ट ऑफ ऑल पहिला अँगल कोणता दिसतोय तुम्हाला? बघा, बी एम क्यू. हा वाला अँगल दिसतोय, अँगल बी एम क्यू. आणि दुसरा अँगल दिसतोय
क्यू एम डी. ओके, दुसरा अँगल दिसतोय अँगल क्यू एम डी. ओके, याच अँगलला आपण अजून दुसरं काय नाव देऊ शकतो? डी एम क्यू असं पण नाव देऊ शकतो. डी अँगल डी एम क्यू असं देखील नाव देऊ शकतो. ओके, कळलं तुम्हाला? ओके, मग आता ऍडजसंट अँगल्स कोणाला म्हणायचं? तर ऍडजसंट अँगलच्या काही प्रॉपर्टीज आहेत. ओके, सो फर्स्ट प्रॉपर्टी काय आहे ऍडजसंट अँगलची? की ऍडजसंट अँगलचे जे व्हर्टेक्स आहेत हे कसे असले पाहिजेत? सेम असले पाहिजेत. बघा, या दोन्ही अँगलचा म्हणजे अँगल जो आहे बी एम क्यू, या अँगलचा एम हा व्हर्टेक्स आहे आणि दुसरा अँगल आहे डी एम क्यू, याचाही एकच व्हर्टेक्स आहे, दॅट इज नथिंग बट द एम. म्हणजे दोघांचा व्हर्टेक्स बघा, कॉमन व्हर्टेक्स काय दिसतोय तुम्हाला? एम दिसतोय. ओके, सो फर्स्ट पॉइंट काय की व्हर्टेक्स काय असला पाहिजे? कॉमन असला पाहिजे. बघा, इथे पण एम आहे, इथे पण एम आहे. सो कॉमन व्हर्टेक्स कॉमन काय आहे? दॅट इज नथिंग बट द एम. आता सेकंड पॉइंट काय? देन सेकंड पॉइंट इज की दे हॅव कॉमन आर्म. जे दोन्ही अँगल्स आहेत त्या दोन्ही अँगलची एक आर्म काय असली पाहिजे? कॉमन असली पाहिजे. एक आर्म काय असली पाहिजे? कॉमन असली पाहिजे. सो बघा, इथे तुम्हाला ही आर्म कॉमन दिसते. ओके, सो ही आर्म काय आहे? कॉमन आहे. दॅट इज नथिंग बट द एम क्यू. ही आर्म काय आहे? कॉमन आहे. ठीक आहे, आय होप तुम्हाला कळत असेल. बघा, ही एकची आर्म आहे, ही काय आहे? कॉमन आर्म आहे, एम क्यू. एम क्यू इज द कॉमन आर्म. ठीक आहे, पुढे थर्ड पॉइंट काय की दे शुड हॅव सेपरेट इंटेरियर पार्ट. बघा, याचा हा इंटेरियर पार्ट आहे, याचा हा इंटेरियर पार्ट आहे. म्हणजे दोघांचेही इंटेरियर पार्ट्स कसे आहेत? डिफरंट डिफरंट आहेत. दोघांचेही इंटेरियर पार्ट्स कसे आहेत? वेगवेगळे. आणि म्हणून या दोन अँगल्सला काय म्हणायचं? या दोघा अँगल्सला काय म्हणायचं? ऍडजसंट अँगल्स म्हणायचं. ओके, चला आणखी एक एक्झाम्पल घेऊया आपण. इथे आपल्याला दिलेलं आहे की त्याच्यामध्ये मी दोन अँगल्स घेतो. बघा, फर्स्ट अँगल आहे तुमचा 2 मिनिटं. पहिला अँगल मी तुम्हाला देतो. बघा, अँगल बी एम क्यू हा अँगल देतो. बघा, कुठे बी एम क्यू? बी एम क्यू हा वाला अँगल. ओके, आणि सेकंड अँगल कोणता घेऊया आपण? सेकंड अँगल घेऊया, दॅट इज नथिंग बट द बी एम आणि जी. ओके, कोणता अँगल आहे? बी एम डी. अँगल अँगल बी एम डी. बी एम डी. आता मला सांगा की हे ऍडजसंट अँगल्स आहेत का? ओके, पहिला बघूया. पहिला पॉइंट काय की त्यांचा व्हर्टेक्स सेम असला पाहिजे. सो लेट अस चेक की व्हर्टेक्स सेम आहे का? बघा, याची पण व्हर्टेक्स सेम आहे, याचा पण व्हर्टेक्स सेम आहे. ओके, सो पहिला पॉइंट तर सेम आहे की बी एम क्यू या अँगलचा व्हर्टेक्स एम आहे आणि बी एम डी या अँगलचा व्हर्टेक्स पण एम आहे. सो पहिली कंडिशन आपली फुलफिल होते. द आन्सर इज येस. दोघांचा एक आर्म, वन आर्म शुड बी कॉमन. एक आर्म काय असलं पाहिजे रे? कॉमन असला पाहिजे. चला मग चेक करूया की एक आर्म कॉमन आहे का? येस, बघा, बी एम क्यू हा एक अँगल आहे. दुसरा अँगल काय? बी एम डी. याच्यामध्ये बघा, बी एम ही जी आर्म आहे ही कॉमन आहे. चला, सेकंड पॉइंट पण ऍडजस्ट होतोय. सेकंड पॉइंट पण आपला व्हेरीफाय होतोय की एक आर्म काय आहे? कॉमन आहे. आणि तिसरा क्रायटेरिया काय आहे की अँगल शुड हॅव सेपरेट इंटेरियर. त्या अँगलचे इंटेरियर्स काय असले पाहिजेत? सेपरेट असले पाहिजेत, वेगवेगळे असले पाहिजेत. तर बघा, पहिला पॉइंट काय की बी एम क्यू हा जो अँगल आहे याचा हा इंटेरियर आहे. आणि दुसरा अँगल काय आहे? बी एम डी. अरे, याचा पण तर हा इंटेरियर आहे. म्हणजे दोघांचे इंटेरियर कसे आहेत? सेम आहेत. पण इथे काय म्हटलंय की इंटेरियर काय पाहिजे? सेपरेट पाहिजे. म्हणजे हा पॉइंट आपला फुलफिल होतोय का? नाही. म्हणून अँगल बी एम क्यू हा जो अँगल आहे आपला, कोणता? हा अँगल बी एम क्यू. बी एम क्यू आणि अँगल बी एम डी हे काय नाहीयेत? ऍडजसंट अँगल नाहीयेत. ओके, ऍडजसंट अँगल्स नाहीये. ओके, राहील लक्षामध्ये? सो ऍडजसंट अँगल म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण बघूया ना, शेजारी शेजारी.
सपोज हे माझं घर आहे. ओके, आणि इथे माझ्या शेजारी एक कोणीतरी राहत आहे. तर आमच्यामध्ये एक आर्म कॉमन आहे की नाही, एक बाजू एक साइड कॉमन आहे. तसंच अँगल्स मध्ये पण काय असले पाहिजे, कोणती तरी एक आर्म काय असली पाहिजे. बघा या ठिकाणी ही आर्म काय आहे, कॉमन आहे. ओके, जर ती एक आर्म कॉमन असेल तर आपण त्या अँगल्सला काय म्हणायचं, ऍडजसंट अँगल्स असं म्हणायचं. ओके, कळलं? तिन्ही पॉइंट्स आय होप तुम्हाला कळले असतील. नाउ वी आर गोइंग टू सी प्रॅक्टिस सेट 15. प्रॅक्टिस सेट 15 मध्ये आपल्याला काही क्वेश्चन्स दिलेले आहेत. फर्स्ट ऑफ ऑल आपण ती फिगर काढून घेऊया. बघा या ठिकाणी आपल्याला दिलंय, एक पॉइंट दिलाय, व्हर्टेक्स दिलाय डब्ल्यू. डब्ल्यू हा व्हर्टेक्स आहे आणि त्या ठिकाणी दोन अँगल्स ड्रॉ केले. ओके, आपण हा पहिला अँगल ड्रॉ केला इथे. ठीक आहे, आता सेकंड अँगल ड्रॉ करूया. सॉरी, सेकंड सेकंड आर्म ड्रॉ करूया. ओके, दोन्ही आर्म्स आपण ड्रॉ केलेले आहेत. आता जाऊया आपण त्याच्यामध्ये लिहूया की इंटेरियर पॉइंट्स काय दिलेले आहेत. बघा तुम्हाला इथे दिलेला आहे आर, हा एक पॉइंट दिलाय तुम्हाला सी, त्यानंतर दिलेला आहे एक्स आणि इथे दिलेला आहे एन. हे काय तर या अँगलच्या आतमध्ये असलेले पॉइंट्स आहेत, इंटेरियर मध्ये असलेले पॉइंट्स आहेत. सो यांना काय म्हणणार आहेत आपण, या पॉइंट्सला आपण काय म्हणणार आहोत, इंटेरियर पॉइंट्स. ओके, या पॉइंट्सला आपण काय म्हणणार आहोत, इंटेरियर पॉइंट्स. सो इथे आपल्याला लिहायचे आहेत इंटेरियर पॉइंट्स कोणकोणते आहेत. सो इथे लिहा पॉइंट आर, पॉइंट सी, पॉइंट एन आणि पॉइंट एक्स. दीज आर द इंटेरियर पॉइंट्स. आता आपल्याला पुढचे बघायचे आहेत नेक्स्ट, दॅट इज नथिंग बट द एक्सटेरियर पॉइंट. कोणकोणते आहेत बघा, इथे दिसतोय तुम्हाला टी पॉइंट, या ठिकाणी दिसतोय यू पॉइंट, इकडे या ठिकाणी दिलाय तुम्हाला क्यू पॉइंट दिलेला आहे, या ठिकाणी दिलेला दिसतो व्ही पॉइंट आणि या ठिकाणी दिसतोय वाय पॉइंट. सो हे या अँगलच्या आउटर मोस्ट साईडला आहेत, आउटर मोस्ट साईडला असलेले अँगल्स आहेत. सो यांना काय म्हणणार आपण, एक्सटेरियर पॉइंट्स. सो एक्सटेरियर पॉइंट कोणते आहेत मग आपण लिहूया. बघा कोणते, पॉइंट टी, ओके, पॉइंट यू, आफ्टर दॅट पॉइंट क्यू, आफ्टर दॅट पॉइंट व्ही आणि पॉइंट वाय. दीज आर द एक्सटेरियर पॉइंट. यांना आपण काय म्हणणार आहोत, एक्सटेरियर पॉइंट्स असं म्हणणार आहोत. ओके, एक्सटेरियर पॉइंट. नेक्स्ट, पॉइंट ऑन द आर्म्स ऑफ द अँगल. अँगल वर असणारे पॉइंट्स आता आपल्याला लिहायचे. ओके, कोणकोणते पॉइंट्स आहेत बघूया. ओके, इथे काय दिलेलं आहे तुम्हाला, हा दिसतोय पॉइंट ए दिसतोय या ठिकाणी, या ठिकाणी हा पॉइंट दिसतोय, दॅट इज नथिंग बट द डब्ल्यू. ओके, एक आणखी एक पॉइंट दिसतोय जी, त्यानंतर दिसतोय हा पॉइंट इथे बी. कोणकोणते पॉइंट्स लिहिणार तुम्ही, पॉइंट ए, डब्ल्यू, जी आणि बी. काय रे या क्वेश्चन मध्ये, एकदम इझिएस्ट क्वेश्चन आहे, काही डिफिकल्ट नाहीये. ओके, कळलं? चला नेक्स्ट जाऊया. सेकंड क्वेश्चन काय दिलाय बघा, नेम द पेअर ऑफ ऍडजसंट अँगल्स इन द फिगर गिवन बिलो. ओके, या ठिकाणी जी फिगर तुम्हाला दिलेली, ओके, त्या फिगरचं काय करायचंय तुम्हाला, ऍडजसंट अँगल्स तुम्हाला लिहायचे. सो फर्स्ट फिगर आपण बघूया, काय दिले फर्स्ट फिगर मध्ये. बघा आता या ठिकाणी मी एक फिगर काढतो. बघा ही एक आर्म आणि ही एक दुसरी आर्म, दिसतंय का तुम्हाला. आणि या ठिकाणी बघा हा पॉइंट घेऊया आपण बी, हा पॉइंट आहे तुमचा एन आणि हा पॉइंट आहे ए. सो इथे कोणता अँगल तयार झाला, बी एन ए. सो कोणता अँगल, पहिली पेअर लिहायची आपल्याला, अँगल बी एन ए. ओके, अँगल बी एन. आता सेकंड घेऊया. सेकंड बघा ही एक आर्म त्याची कॉमन आहे, दिसतंय, आणि तो अँगल कुठे चाललाय, या ठिकाणी. म्हणजे हा वाला अँगल आणि हा वाला अँगल हे काहीतरी ऍडजसंट अँगल आहे. सो हा पॉइंट बी, हा एन आणि हा पॉइंट काय सी. सो अँगल बी एन सी. ओके, याच्यामध्ये कॉमन पहिला तर बघूया कॉमन व्हर्टेक्स कोणता आहे. सो एन, बघा तिन्ही मुद्दे बघायचे आहेत आपल्याला. व्हर्टेक्स कोणता आहे, एन. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे एक कॉमन आर्म. कॉमन आर्म कोणती आहे रे, सो बी एन. बी एन ही कॉमन आर्म आहे.
BN ही कॉमन आर्म आहे आणि त्यांचे तिसरा मुद्दा काय की एक्सटेरियर सरफेस काय असला पाहिजे वेगवेगळा असला पाहिजे. सो हा त्याचा एक्सटेरियर एरिया, हा त्याचा एक्सटेरियर एरिया दोघांचा सेपरेट आहे. म्हणजे ही जी पेअर आहे ही काय आहे, ही पेअर काय आहे, ऍडजसंट अँगलची पेअर आहे. ओके. सेकंड, दुसरी पेअर काय लिहिता येईल बघा आपल्याला. आपण ही फिगर परत रफ करूया. चला परत आपण एक सेकंड फिगर काढूया. सो हा तुमचा एक अँगल आहे. ओके. कोणता अँगल आहे हा, बी, हा एन पॉइंट आणि हा इथे असलेला ए पॉइंट. ओके. आता दुसरा अँगल घेऊया आपण बघा, ए एन आणि या ठिकाणी असलेला हा सी पॉइंट. बघा या ठिकाणी हा एन वर्टेक्स कॉमन आहे. ओके. आणि ही आर्म काय त्यांची कॉमन आर्म आहे. सो दुसरी पेअर काय सांगता येईल तुम्हाला, ही झाली होती तुमची फर्स्ट पेअर. फर्स्ट पेअर. आता बघूया सेकंड पेअर. ओके. सेकंड पेअर बघूया. सेकंड पेअर मध्ये पहिला अँगल कोणता येईल, बी एन ए, अँगल बी एन ए अँड त्याच्या जोडीला दुसरा अँगल कोणता येईल, ए एन सी, अँगल ए एन सी. हे काय आहेत दोन्ही. बघा याच्यामध्ये कॉमन वर्टेक्स कोणता आहे, एन हा कॉमन वर्टेक्स आहे आणि कॉमन साइड कोणती आहे, एन ए. एन ए हा आर्म काय कॉमन आहे. बघा एन ए कॉमन आहे, एन ए कॉमन आहे. ओके. कळलं तुम्हाला, येस ऑर नो. येस. आता थर्ड अँगल कोणता सांगता येईल तुम्हाला, थर्ड पेअर बघा, थर्ड पेअर सांगता येईल तुम्हाला. या ठिकाणी आपण घेऊया थर्ड पेअर. बघा हा अँगल कोणता, बी एन सी हा अँगल. ओके. आणि त्याच्यासोबत कोणता, सी एन ए, कोणता, सी एन ए. याच्यामध्ये हा एन कॉमन वर्टेक्स आहे आणि ही काय झाली कॉमन आर्म झाली. ओके. ठीक आहे. सो लिहा अँगल बी एन सी अँड अँगल सी एन. ओके. आय होप तुम्हाला कळलं असेल. त्याच बरोबर. आता चला सेकंड बघूया. सेकंड, सेकंड पण फिगर दिलेली आहे. चला आता या ठिकाणी बघूया. हा तुम्हाला दिलेला आहे, ही फिगर दिलेली आहे. या फिगर मध्ये बघा पहिला अँगल तर तुम्हाला दिसेल या पद्धतीचा एक अँगल आहे. ओके. आणि या पद्धतीचा एक अँगल. आता या दोन अँगल्स मध्ये, या दोन अँगल्स मध्ये ही क्यू आर साइड कॉमन आहे. बघा क्यू आर ही साइड कॉमन आहे आणि क्यू हा कॉमन वर्टेक्स आहे. सो अँगल कोणता येणार, अँगल पी क्यू आर अँड दुसरा अँगल कोणता येणार, आर क्यू टी. कोणता, आर क्यू टी, डायरेक्ट 180 वाला अँगल आर क्यू टी. स्ट्रेट अँगल हा कोणता येईल, स्ट्रेट अँगल डायरेक्ट. ओके. त्याच्यामध्ये क्यू आर ही काय झाली त्याची, क्यू आर काय झाली कॉमन साइड झाली आणि क्यू पॉइंट काय झाला त्याचा कॉमन वर्टेक्स झाला. ओके. सो अशा पद्धतीने आपल्याला ह्या पेअर्स शोधायच्या होत्या. ओके. चला नेक्स्ट क्वेश्चन काय दिले. सो आता इथे काही तुम्हाला पेअर्स दिलेले आहेत आणि त्या कॉमन पेअर आहेत का, सॉरी ऍडजसंट अँगल्स आहेत का, हे आपल्याला शोधायचं आहे. ओके. चला थोडस मोठं करून घेऊया आपण याला. चला पहिला अँगल काय दिलेला आहे आपल्याला, अँगल दिलेला आहे अँगल पी एम क्यू आणि दुसरा अँगल दिलेला आहे आर एम क्यू
आणि आपल्याला शोधायचं आहे की हा फक्त लिहायचं आहे आपल्याला की इज डिट these pairs are adjacent angles or not. adjacent angle आहेत की नाही हे फक्त आपल्याला शोधायचं आहे. ओके. सो आता हे अँगल बघा, पी एम क्यू कुठे आहे बघा, पी कुठे, पी शोधा, हे बघा हा पी एम आणि क्यू हा वाला अँगल. आपण कलर चेंज करूया, ब्लॅक कलर घेऊया. ओके, पी एम आणि क्यू हा अँगल आहे. ओके, पी एम आणि क्यू हा अँगल. दुसरा अँगल कोणता आहे, आर एम क्यू. व्हेर इज आर, हा आर एम क्यू. बघा ह्याच्यामध्ये हा यम हा कॉमन व्हर्टेक्स आला का, येस सर, यम कॉमन व्हर्टेक्स आहे. येस सर, इथे हा यम आपल्याला कॉमन व्हर्टेक्स दिसतोय. ओके, हा यम तुम्हाला कॉमन कॉमन व्हर्टेक्स दिसतोय सर. त्याच्यानंतर ही एम क्यू कॉमन आर्म आहे का, येस सर, एम क्यू पण कॉमन आर्म आहे. देअरफॉर वी कॅन से दॅट अँगल पी एम क्यू and angle RMQ are pair of adjacent angle. adjacent angle. जर त्यांनी आपल्याला पुढे काय म्हटले, स्टेट द रिझन. ओके, रिझन सांगा. इफ नॉट स्टेट द रिझन. जर नसेल पेअर ऑफ अँगल ऍडजस्टंट अँगल नसेल तर त्याचा रिझन सांगा. ओके, मग आता आहे तरी पण रिझन सांगूया का, कारण एम इज हे कॉमन वर्टेक्स. एम काय कॉमन वर्टेक्स आहे. सेकंड काय की जी से आर्म एम क्यू आहे, आर्म एम क्यू इज ए कॉमन कॉमन आर्म आहे. आणि तिसरा पॉइंट काय सांगता येईल बघा, याचा हा इंटेरियर आहे आणि याचा हा इंटेरियर आहे. दोघांची इंटेरियर काय सेपरेट आहे. ओके, सो इंटेरियर सेपरेट, त्याच्यामुळे पण काय हे ऍडजस्टंट अँगल्स आहे. ओके, सेकंड बघा काय म्हटलंय त्यांनी, सेम क्वेश्चन दिलाय आणि आपल्याला दुसरी जोडी दिलेली आहे आणि सांगितले की ते तुम्ही आयडेंटिफाय करा की ते काय आहेत, ऍडजस्टंट अँगल आहेत का ते बघा. आर एम क्यू कुठे रे, आर एम क्यू हा आर एम आणि क्यू हा वाला अँगल. आणि दुसरा कोणता आहे, एस एम आर कुठे रे, एस एम आणि आर. ओके, परत एकदा बघा कोणता दिलाय अँगल, आर एम आणि क्यू हा वाला अँगल. ओके, हा वाला अँगल. आणि दुसरा कोणता दिलाय, एस एम आणि आर. ओके, आता याच्यामध्ये एम हा तर तुम्हाला कॉमन व्हर्टेक्स दिसतोय ह्या अँगल मध्ये, या अँगल मध्ये, आणि ही पण कॉमन आर्म आहे. परंतु याचं इंटेरियर आणि याचं इंटेरियर एकच आहे. येस ऑर नो, एकच इंटेरियर आहे दोघांचं. आणि त्याच्यामुळे आपल्याला काय म्हणता येईल की अँगल आर एम क्यू अँड अँगल एस एम आर आर नॉट पेअर ऑफ adjacent angles. कारण का, because their interior is common. इंटेरियर काय कॉमन, ते काय पाहिजे, सेपरेट पाहिजे. ओके, म्हणून हे पेअर ऑफ ऍडजस्टंट अँगल्स नाही. ओके, थर्ड क्वेश्चन. थर्ड क्वेश्चन बघा काय दिलंय, आर एम एस आर एम एस हा वाला अँगल आणि आर एम टी, वेर इज आर एम टी. बघा याच्यामध्ये ही वाली जी इंटेरियर आहे हा कॉमन इंटेरियरचा भाग आहे. ओके, जरी एकच कॉमन व्हर्टेक्स आहे आणि एकच आर्म आहे तरी हा जो भाग आहे, हा जो एरिया आहे हा काय कॉमन, आणि त्याच्यामुळे हे देखील इंटेरियर अँगलची पेअर नाही. ओके, सो इथे काय लिहिणार आपण की अँगल आर किंवा इकडे लिहूया चला, अँगल
RMS and angle RMT are not pair of interior pair of adjacent angles. ओके, कारण रिझन लिहायचंय because their interior is common. Okay, next चलो SMT and RMS. अँगल SMT, चला शो करा अँगल SMT कुठे आहे बघा. S M and where is T? SMT हा अँगल. पुढचा RMS R M S चालणार आहे बघा. हा याचा इंटेरियर आहे, हा या अँगलचा इंटेरियर आहे. दोघांचे इंटेरियर्स काय तर सेपरेट आहेत. ओके, ह्या आर एम एस या अँगलचा एम हा वर्टेक्स आहे, एस एम टी चा हा एम हा वर्टेक्स आहे. ओके, वर्टेक्स पण सेम आहे बघा. परत एकदा बघूया. आर एम एस या अँगलचा एम हा वर्टेक्स आहे आणि दुसरा आहे एस एम टी याचा हा पण वर्टेक्स आहे. म्हणजे वर्टेक्स काय कॉमन आहे आणि एक आर्म सुद्धा ही काय झाली कॉमन, आणि त्यांचे इंटेरियर सेपरेट आहेत. म्हणून काय म्हणता येईल रे, म्हणून काय म्हणता येईल therefore angle SMT and angle RMS are pair of adjacent angles. ओके, इतकं इझी. नेक्स्ट ओके, या ठिकाणी मग आपलं हे प्रॅक्टिस सेट संपलेली आहे. ओके, दी एंड. थँक्यू. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ओके, सो अशाच पद्धतीने आपण आता या चॅप्टरचा सेकंड पार्ट काय करणार आहोत, लवकरच आणणार आहोत. म्हणजे उद्याच तुम्हाला मी हा पार्ट देतो. तुम्ही डेली प्रॅक्टिस करा. थँक्यू.